हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 2, त्याचा उर्वरित भाग आता आपण ऐकणार आहोत. धार्मिक विधी. अशा प्रकारे येथे श्री समर्थांनी धार्मिक विधी, सोपस्कार, मंत्र, तंत्र, पूजा, महापूजा, रुद्र, महारुद्र इत्यादी करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. श्री समर्थ सांगतात की हे असे करणे म्हणजे त्या अरूपाला नसलेल्या उपाध्या कल्पनेने चिकटवणे आहे. साराच कल्पनाविलास आहे. यात त्याची साधना उपासना दूर राहते आणि आपणही त्याच्यापासून दूर राहतो. श्री समर्थ म्हणतात की अशामुळे तो अविकारी विनाकारण विकारी होतो आणि बदनाम होतो. मानवाने त्याच्या स्वतःमधील विकार त्याला चिकटवून नयेत. अशा काल्पनिक आणि भ्रामक वर्णनामुळे आपणही काल्पनिक आणि भ्रामक वातावरणात वावर करत राहतो. तसेच असे करण्याने आपल्याला प्रत्यक्ष काहीही उपयोग होत नाही. आपण काहीतरी केले इतकेच मानसिक समाधान मिळते. यामुळे आपण जसे असतो तसेच ठोंबे राहतो. यात वेळ, पैसे आणि त्यामुळे बहुमोल असे जीवन वाया जाते. यास्तव येथे जरा समजून घ्यावे की काय आहेत आपले धार्मिक मंत्र, काय आहेत आपले धार्मिक विधी, काय आहेत आपले धार्मिक सोपस्कार. मूलतः मंत्र म्हणजे वेदातील ऋचा होत. ब्राह्मण भागात यज्ञ कसा करावा त्याबद्दल सांगितलेले आहे. आरण्यके यामध्ये निसर्गाचे वर्णन आहे. वेदांत म्हणजे उपनिषदांमध्ये आत्मा परब्रह्माबद्दल सांगितलेले आहे. मंत्र म्हणजे त्यावेळी महान ऋषी कवींनी संस्कृतमधून रचलेली काव्य आहेत, कविता आहेत. जे गद्य नाही ते पद्य, अशा अर्थी ती गद्य नाहीत. त्या काळी मुक्तछंद नावाची काव्यरचना केली जात नसे. छंदात काव्य करण्याची प्रगल्भता, कुवत कवींमध्ये होती. यामुळे अशा प्रकारे छंदात रचलेले काव्य छान चालीत म्हणता येते, मंत्र छान चालीत म्हणता येतात. यामुळे संस्कृतमधील काव्य छान चालीत म्हटल्यावर किंवा इतर कोणी म्हणताना तन मन बुद्धी एकरूप करून ऐकल्यावर देहभाव लोप पावतो. सर्वसामान्य जनांना संस्कृत येत नाही. त्यामुळे आपल्याला जे समजत नाही ते महान असावे असे स्वाभाविक वाटते. यामुळे असे काव्य म्हणून किंवा ऐकून देहादी इंद्रिये, बुद्धी, स्मृती शांत होतात. तसेच उत्तम चाली असलेले कवन असल्यामुळे त्यात मन हरपते. अशा प्रकारे अशा काव्यामुळे ते म्हणणारा किंवा ऐकणारा देहभाव विसरून देहातीत होतो आणि त्याचे ध्यान लागते. असे ध्यान लावले जात होते. त्यायोगे आत्मस्वरूप होऊन साक्षात्कारित अनुभूती प्राप्त होता येते. येथपर्यंत सर्व काही ठीक होते. परंतु यापुढे कलियुगाचा महिमा सुरू झाला आणि मंत्र म्हणजे आत्मपरब्रह्म ही मर्यादा सोडून जो तो त्याच्या जाणीवेप्रमाणे आपापल्या उपास्य देवदेवतेबद्दल मंत्र रचू लागला किंवा रचून घेऊ लागला. आता मंत्रामधून ज्याची त्याची प्रत्येक देवदेवता प्रत्यक्ष ब्रह्म आहे असे गायन सुरू झाले. सर्वत्र आपापल्या देवदेवतांची मंदिरे स्थापन झाली. भक्तीचा महापूर लोटला. मागण्यांची प्रदीर्घ यादी तयार झाली. त्यांच्या पूर्ततेसाठी मंत्र तयार केले गेले. काय हवे आहे? अमुक. हो, आमच्याकडे त्यासाठी आवाहन करायला मंत्र आहे. मंत्र सामर्थ्याने आवाहन करून देवदेवता मूर्तीमध्ये स्थापन केली जाऊ लागली. पूजेचा समारंभ साजरा होऊ लागला.
समारंभ झाला की पुन्हा मंत्र सामर्थ्याने देवदेवता मूर्तीमधून अंतर्धान केली जाऊ लागली. यात भटजीबुवा त्या देवदेवतेंपेक्षा सामर्थ्यशाली झाले. ते केव्हाही मंत्र म्हणून कोणतीही देवदेवता मूर्तीत आणू शकतात आणि अंतर्धान करू शकतात. भटजीबुवा म्हणू लागले, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. पापक्षालनासाठी समक्ष परमेश्वर, समक्ष परमेश्वर, समक्ष परमेश्वर असे 3 वेळा म्हणून पापक्षालन झाले असे गृहीत धरून पुन्हा पाप करायला मंडळी मोकळी झाली. अभिमंत्रित केलेले पाणी चारी बाजूला उडवून शुद्धी आणि पावित्र्य प्रस्थापित केले जाऊ लागले. त्यासाठी स्व आचरण कसे असावे याचे भान सुटले. पूजाविधींनी सर्वत्र पुण्याचा महापूर लोटला. पूजा कशी करावी याचे विधी सांगणे यालाच मंत्र म्हणून मान्यता मिळाली. अशा प्रकारे पूजा झाली की सर्व झाले असे समजून पूजेनंतर ध्यान लावणे हे सोयीस्करपणे मंडळी विसरली. अशा प्रकारे पूजा करणे म्हणजे धर्म आहे, आपण धार्मिक आहोत, आपण पुण्यशील आहोत वगैरे गैरसमज करून घेतला गेला. इतकेच नव्हे तर असे न करणे म्हणजे धर्म बुडवणे, धर्माच्या विरुद्ध वागणे, नास्तिक असणे वगैरे समज करून घेतले गेले. असे जे कोणी करतील त्यांना शासन केले जाऊ लागले. बहिष्कृत करणे, देशोधडीला लावणे, ठार करणे येथपर्यंत मजल गेली. मंत्र सामर्थ्याने हा असा धर्म जनांमध्ये नावलौकिकाला आला. या मंत्रांची मजल इतकी पुढे गेली की रोगराई, आजार बरे होण्यासाठी, विंचू, सर्प यांचे विष उतरवण्यासाठी इत्यादीसाठी मंत्र तयार केले गेले. पुढे तर आणखीनच कहर झाला की एखाद्यावर चेटूक करण्यासाठी आणि असे चेटूक उतरवण्यासाठी मंत्र रचले गेले. भूतबाधा झाली तर ती उतरवण्यासाठी मंत्र रचले गेले. जर अशा प्रकारे पूजा अर्चा विधी करून पुण्य प्राप्त होत असते, पाप नष्ट होत असते, मुक्ती प्राप्त होत असती तर आत्तापर्यंत सर्व श्रीमंतांनी पूजा अर्चा विधी करून केव्हाच मुक्ती प्राप्त केली असती. स्वतः पुरोहित मंत्र म्हणायला येथे उपलब्ध झाले नसते. ते स्वतः पूजापाठ करून मुक्त होऊन केव्हाच योगधामी गेले असते. जर मंत्र म्हणून रोगराई नष्ट होत असती किंवा विंचू, साप यांचे विष उतरत असते तर येथून या सर्वांचे केव्हाच उच्चाटन झाले असते. औषधांची निर्मिती करण्याचे कारणच नव्हते. जर मंत्र म्हणून करणी करता येत असती तर आपल्याला संरक्षणावर इतका खर्च करायची गरजच नव्हती. देशाच्या 4 दिशांनी भगत नेमले की संरक्षणाचे काम झाले असते. साधक हो, वाचक हो नाही, हे इतके सोपे नाही. अशाने आपण फक्त भोंदू, ढोंगी, भोगी बुवांना आणि बाजार बुणग्यांना खत पाणी घालतो. आता हे असे निरूपण वाचून ऐकून आपण श्री समर्थांशी सहजच सहमत व्हाल की या अशा मंत्रांचा, पूजाविधींचा, सोपस्कारांचा काहीही उपयोग नाही. त्या अरूपाला रूप देऊन, त्या निराकाराला आकार देऊन, त्या अदृश्याला दृश्य करून, त्या सूक्ष्माला जड करून, त्या निर्विकारीला विकारी करून आपण फक्त आपला वेळ आणि द्रव्य वाया घालवतो. आपल्या अत्यंत दुर्मिळ आणि बहुमोल अशा जीवनाची नासाडी करून घेतो. यास्तव या सर्वांचा त्याग करावा, या सर्वाचा त्याग करावा. त्याला प्राप्त करण्यासाठी कोठेही जायची आवश्यकता नाही. तो सर्वत्र सर्वांसाठी सदा उपलब्ध आहे. त्याची भावभक्तीशिवाय अन्य कसलीही मागणी नाही. अंतःकरणात एकाग्र होऊन, मस्तक विनम्र करून आणि 2 हसकत
जोडून हस्तक जोडून आणि 2 हस्तक जोडून सद्भावे नमस्कार केला तरी तो त्याला पोहोचतो. यास्तव यास्तव चला चला साधक प्रस्थान ठेवू, आत्मा राम यात्रा आरंभ करू. अथांग ब्रह्मांडी हरवली वाट, चिंता नको सावरोनी व्हा धीट. भजन नर्तन जप ध्यान हेची गाडे, त्यालाची घालू सारथ्याचे साकडे. झणी धावपळे सोडी वेगे योगधाम, भाव भक्ती वेडा प्रकटे आत्माराम. भाव भक्ती वेडा प्रकटे आत्माराम. हरिओम.